It's a pleasure to invite the most eligible bachelor, Advait Paugi sir, to the stage. A young and dynamic mentor at Coherence Academy, sir's energy and passion for teaching make him a favorite among students. With an impressive background in competitive exams like JEE and completing his computer science from the prestigious BITS Hyderabad, his modern, engaging approach to education has helped many students achieve success. Let's welcome Advait sir, who brings a fresh, cool perspective to the world of learning. Good evening everyone. मुलांना याची सवय आम्ही रोज क्लासमध्ये म्हणतो जय श्रीराम. So I extend a very warm welcome to all of you, dignitaries, parents, students आणि माझे सगळ्यात फेवरेट आणि माझे लाडके हे सगळे पार्टिसिपंट्स आणि व्हॉलंटियर्स. अ व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू. आत्ता खरं म्हणजे विवेक सर आणि NM सर बोलणार आहेत. ते दोघंही माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, ज्ञानानी पण आणि मानानी पण. मी जास्त डिले करत नाही, मी 1-2 मिनिटात बोलतो आणि पळतो, ठीक आहे. तुम्हाला आजच्या कल्चरल फेस्टच्या मागची थॉट प्रोसेस थोडी एक्सप्लेन करतो. मी स्वतः जेव्हा बिट्समध्ये होतो तेव्हा आमच्या 3 मोठ्या फेस्ट असायच्या. त्याच्यातली सगळ्यात मोठी कल्चरल फेस्ट होती, त्याचं नाव होतं बिट्स पर्ल. ओके. COEP मध्ये सुद्धा खूप छान फेस्ट होता. तुम्हाला ऐकून कदाचित माहिती असतील, रेगाटा नावाचा प्रोग्राम किती लोकांना माहिती आहे? रेगाटा आहे, माइंडस्पार्क आहे. IIT बॉम्बेमध्ये एक मूड इंडिगो नावाचा खूप मोठा असाच फेस्ट कंडक्ट केला जातो. हे सगळे जे प्रोग्राम्स आहेत ना या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फेस्ट, त्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतात. मी स्वतः जेव्हा 3rd इयरमध्ये होतो, म्हणजे जेव्हा आम्ही मेन मॅनेजिंग पोझिशन्सना होतो कॉलेजमध्ये, त्या वर्षीचा आमचा जो पर्ल होता त्याला खोटं वाटेल 10,000 लोकांचा फुटफॉल होता तेव्हा. आणि पर्लमध्ये बिट्स सो त्याला होतं बिट्स. तर होतं असं की तिथे आम्ही डान्सेस सेट करतो, म्युझिक इव्हेंट्स असतात, कॉन्सर्ट असतात, बाहेरून मोठे मोठे आर्टिस्ट येतात. आमच्या बिट्सच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला सांगतो, शंकर एहसान लॉय, फरहान अख्तर, सोनू निगम, विशाल ददलानी, वेगवेगळे रॅपर्स, तुम्हाला न्यूक्लिया माहिती असेल, न्यूक्लिया, अशा लोकांचे कॉन्सर्ट झाले. तो त्यानंतर इंजिनिअरिंगची मुलं पण मोठी असतात, फॅशन शो असतात, आम्ही मूवी स्क्रीनिंग ठेवतो, फूड स्टॉल्स असतात, खूप ग्रँड, खूप मोठा प्रोग्राम असतो. आणि तो एक्सपिरियन्स या 11वी-12वीच्या कोहेरन्स अकॅडमीच्या मुलांना मिळावा, ते कल्चर, ते कॅम्पस लाईफ यांना पण एक्सपिरियन्स करायला मिळावं, यासाठी म्हणून आम्ही मेन हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला. दॅट इज द मेन आयडिया, दॅट इज द मेन फिलॉसॉफी बिहाइंड दिस प्रोग्राम. आकाश सर आत्ता म्हणले तसं एक थोडे दिवस थांबा, एकदा जानेवारी सुरू, जानेवारी काय 2 दिवसात आपण अभ्यास पण भरपूर जोरात करणार आहोत, करतच आहोत. आपला म्हणजे कॉन्टेक्स्ट नाही पण आपला सिलेबस खूप छान झाला आणि वी आर ऑन ट्रॅक आणि भरपूर अजून करायचंय, डोंट वरी. पण त्याचबरोबरीने आपण भरपूर एन्जॉय सुद्धा करू शकतो आणि ते आपण करायचंय आणि त्यासाठीचीच ही इव्हनिंग आहे. आर यू ऑल एक्साइटेड? आय कांट हिअर यू. आर यू ऑल एक्साइटेड गाईज? अभ्यासाबरोबर आहे ना या सगळ्यांची ही ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलप होणं, होलिस्टिक त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणं गरजेचं आहे. आत्ता ह्या प्रोग्रामच्या निमित्ताने मी खूप लोकांमधलं खूप टॅलेंट बघितलं, लिडरशिप स्किल्स बघितले, अँड वी आर व्हेरी इम्प्रेस्ड. आणि हे सगळे तुमच्यासाठी आज खूप अमेझिंग प्रोग्राम सादर करतायत आणि तुम्ही सगळे खूप एन्जॉय करणार आहात, ट्रस्ट मी. इनफॅक्ट आय एम ऑलमोस्ट जेलस ऑफ दिस बॅच. कारण मी जेव्हा 11वी-12वीला विवेक सरांकडे होतो तेव्हा सर जास्त स्ट्रिक्ट होते, थोडेसे सिरियस होते जास्त, असं पण नाही म्हणता येणार खरं. ही वॉज व्हेरी कूल इवन फ्रॉम दॅट टाइम. तुम्हाला सांगतो आत्ताची आपली जी स्पोर्ट्स फेस्ट असते ती माझ्या बॅचला ॲक्च्युली सुरू झाली 10 वर्ष आता ऑलमोस्ट होतील. इतके वर्ष आम्ही स्पोर्ट्स फेस्ट घेतोय. आपला जो मोठा समर कॅम्प असणार आहे ना तो 3 दिवसाचा आहे, पण त्याच्या आधी आम्ही एक 1 डे ट्रिप खूप पूर्वीपासून करतो. सो सर हॅज बीन इंट्रोड्युसिंग क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज राईट फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे खूप खूप अकॅडमी यंग असतानापासून. आणि तो स्वतः त्यांचा स्वभाव तसा आहे. तुम्ही विवेक सरांना खूप असं टीचर आणि अकॅडमिक आणि अशा बऱ्याच सिरियस माहोलमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये बघता. आम्ही त्यांना खूप वेगळ्या झोनमध्ये खूप एन्जॉय करताना, खूप मजा करताना बघितलेलं आहे. वहिनी इथे आहेत नाते, दे विल अग्री. वी हॅव सीन इन व्हेरी डिफरंट माइंडसेट.
तुम्हाला माहित नाही, आम्ही भयंकर एक्साइटिंग गोष्टी करतो. आम्ही आता रिसेंटली मी आणि विवेक सरांनी एक 6-7 दिवसांचा पॅराग्लायडिंगचा कोर्स कंप्लीट केला, ज्याच्यात आम्ही जवळजवळ 8-10 आता सोलो फ्लाईट झाल्या आमच्या दोघांच्या. सो वी डू अ लॉट ऑफ एक्साइटिंग थिंग्स. तुम्हाला माहिती आहे आम्हाला गाड्यांची आवड आहे, आम्हाला ड्राईव्हजना जायला आवडतं, आम्हाला ट्रिप्सना जायला आवडतं. आणि ओव्हरऑलच वी मेंटेन दॅट वर्क हार्ड अँड प्ले हार्ड. ओके, और प्ले हार्ड वर्क हार्डर. तुम्हाला सांगतो सरांचं आहे ना, मी खूप वेळ सर सर म्हणतो, ॲक्च्युली आय होप इट्स ओके, मी दादा म्हणतो आता जरा भरपूरदा मी फॉर्मली सर म्हणलो विवेक दादाला. तर दादाचं ना लहानपणा म्हणजे मी लहान असतानापासून कामाबद्दलचं जे डेडिकेशन आहे आणि वर्क एथिक ज्याला म्हणतात, आय एम शुअर यू अंडरस्टँड दिस टर्म, तो वर्क एथिक कमाल आहे, भयंकर स्ट्रॉंग आहे. ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट एव्हरीथिंग दॅट ही डज. ही इज व्हेरी इंटलेक्च्युअल. आय मीन आय डोंट जस्ट मीन अकॅडमिकली, सगळ्या स्पिअर्समध्ये कुठली पण गोष्ट एकदम डीप मध्ये अभ्यास करून पूर्ण समजून घेऊन करणं, दॅट इज हिज स्टाईल. मी म्हणलो तसं टीचिंग सोडून अजून बऱ्याच स्पिअर्समध्ये सर खूप काम करतात. तुम्हाला सांगतो, एक गेल्या या 3-4 वर्षांच्या पिरियडमध्ये विवेक सरांनी बाणेरमध्ये एक म्हणजे मेन बाणेर रोडलाच एक मोठा प्रोजेक्ट केला. म्हणजे लँड परचेज करणं, अक्वायर करण्यापासून पूर्ण कन्स्ट्रक्शन करून एका जर्मन IT कंपनीला पूर्ण ते सेल ऑफ केलेला आहे तो प्रोजेक्ट. आणि व्हाईल मॅनेजिंग द एंटायर कोहेरन्स अकॅडमी. आय होप यू अंडरस्टँड, 10,000 स्क्वेअर फीटचा तो मोठा प्रोजेक्ट आहे. आणि त्या प्रकारात आर्किटेक्चरचा एवढा अभ्यास केलाय ते, आय डोंट मीन ऑफेन्स, पण पार्शली आर्किटेक्ट झालेत. लायझनिंगचे, नियमांचे, लॉजचे एवढे डीपमध्ये त्याचा अभ्यास केलाय की ही नोज सो मच. आणि दॅट इज हिज, ती आवड आहे की एवढं नॉलेज गेन करायचं. आय होप यू गेट इट. ही इज अन एक्सपर्ट इन फायनान्स, फायनान्शियल एक्सपर्टीज सरांचं कमाल आहे. आय मीन हिज डिसिजन मेकिंग इज व्हेरी व्हेरी ॲक्युरेट. टाईम टू मार्केट, करेक्ट टायमिंग त्यांना ओळखण्याचं स्किल खूप चांगलं आहे. कम्प्युटर सायन्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे काही प्रमाणात ही इज इंटिग्रेटिंग अल्गोरिदमिक ट्रेडिंग. तुम्ही ऐकले असतील ना या टर्म्स. ही इज इंटिग्रेटिंग अल्गोरिदमिक ट्रेडिंग इन हिज ओन फायनान्शियल वर्क अँड सो ऑन. ही म्हणजे बेसिकली त्यांच्या कामाचा स्कोप, म्हणजे दादाच्या कामाचा स्कोप आणि बँडविड्थ ही प्रचंड मोठी आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, कोहेरन्स अकॅडमी हे आम्ही जेव्हा नाव ठेवलं तेव्हाची स्टोरी आत्ता मला आठवते. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. तुम्हाला फनी स्टोरी, वी वर ॲट महाबळेश्वर, एन्जॉय करायला गेलो होतो. मस्त छान गार वातावरण होतं. मला आठवते मी, आई, दादा आम्ही असे स्ट्रॉबेरी खात बसलो होतो. पण शेजारी दादाचा लॅपटॉप उघडा होता, कारण इन्स्टिट्यूटचं नाव ठरत होतं, लोगो फायनलाइज करत होतो. कोहेरन्स अकॅडमी हे नाव आणि आपला सूर्याचा जो लोगो आहे तो आम्ही त्या दिवशी तिथे महाबळेश्वरमध्ये छान गार हवेत स्ट्रॉबेरी खात, कणीस खात असं ठेवलेलं आहे. म्हणजे आपण एन्जॉय करत असताना कामाचे आणि प्रोडक्टिव्ह विचार करायला पाहिजे. करू शकत नाही. कोण म्हणालं तुम्हाला? हू सेज की त्या दोन गोष्टी सेपरेट पाहिजेत? तुमचं वर्क हे तुमचं एन्जॉयमेंट बनू शकतं. हे मी दादाकडनं शिकलोय ऑनेस्टली. सो he has been a very 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 important mentor, the most important person guiding me throughout my life. In fact, मी असं म्हणेन की समोर दादा असतो म्हणून मी जास्त थोडा दादा असतो म्हणून मी काम करतो. अदरवाईज मी बरं ठीक आहे. त्यामुळे म्हणजे कम्पेअर्ड टू सर मी थोडा जास्त चिल आहे. आय डोंट नो स्टुडंट्सनी ते एक्सपिरियन्स केलं असेल, पण आय एम ग्लॅड. हे लहानपणापासून आहे बरं का. म्हणजे अगदी मी 3री-4थी मध्ये होतो ना. तुम्हाला ऐकायचं ना खूप जास्त मी स्टोऱ्या सांगतोय असं नाही ना? आर यू ऑल विथ मी? हां. सो मी 3rd मध्ये होतो. माझ्या 3rd स्टँडर्डचं बर्थडे गिफ्ट जे सरांनी मला दिलं ते 4थीच्या स्कॉलरशिपची पुस्तकं होती. आणि तेव्हा सर इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होते आणि मी गंमत म्हणून त्या मॅथ्सचे आणि इंटेलिजन्स टेस्टचे पझल सोडवायचो मजा म्हणून, की दादा पण करतोय मी पण केलं पाहिजे. दादाला स्कॉलरशिप्स मिळाल्यात, दादाला NTSE स्कॉलरशिप मिळाली आहे. मग ते सगळं आपल्याला पण मिळालं पाहिजे आणि आपण पण स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. या मेन मोटिवेशननी मी खूप आवडीने खूप अभ्यास केला. आणि हेल्दी कॉम्पिटिशन कशी असते ह्याचं एक एक्सलंट एक्झाम्पल आम्ही म्हणजे दादानी माझ्यासाठी घरात सेट केलं. एव्हरी स्टेप दॅट आय अचीव देर इज सम नेक्स्ट गोल जे दादानी अचीव केलं जे मला करायचं आहे. आणि
आय होप यू गेट माय पॉईंट. कसं होतं की इफ यू हॅव अ गुड मेंटर, इफ यू हॅव अ गुड आयडल, डोळ्यासमोर एक चांगली इमेज असेल की मला असं बनायचंय, आणि हे मला रोज रिमाइंडर आहे. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव हिम ॲज माय मेंटर, माय गाईड, माय बेस्ट फ्रेंड. आणि आय टेल यू, जेव्हा जेव्हा या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये 4थी पासून 10वी पर्यंत, he was always the happiest when I got good ranks. In fact, better ranks than him. So, तर असो मी खूप जास्त अजून आय रॅप अप माय 2 words. मला बोलता बोलता अजून एक आहे ना विवेक सर, एक कोट त्यांचा आठवतो. तुम्हाला क्लासमध्ये सर भरपूर कोट्स, डायलॉग्स असे ऐकवत असतील. बरेचदा म्हणलंय दादा मला की शार्पन द ब्लेड. तुम्हाला याचा अर्थ कळतो का? तुम्हाला कोणतंही काम करायचंय ना, तुमचं ते नुसतं असं हॅफहजार्डली काम सुरू करण्यापेक्षा तुम्ही त्याचा स्किलसेट एवढा शार्प करा ना तुमचा, की इट म्हणजे टेक एफर्ट्स टू मेक युअर सेल्फ बेटर, गेन अ लॉट ऑफ नॉलेज, स्किल्स आणि क्वालिटीज अक्वायर करा. एक असं भूक, असे फायर पाहिजे, बिकॉज नॉलेज मेक्स यू स्ट्रॉंगर. तुम्हाला जे ब्लेड शार्पन करायचे ते हे आहे, ते नॉलेजनी होणार आहे. आणि एक पर्सिस्टंटली, डेडिकेशननी एखाद्या गोष्टीच्या डेप्थ पर्यंत जायचं टिल यू बिकम द बेस्ट ॲट इट. हे त्यांची स्टाईल आहे काम करायची, आणि आय ट्राय टू एम्युलेट दॅट. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग दॅट मेंटर इन माय लाईफ सर. तर आय थिंक सो बराच वेळ आता बरंच काय काय सिरियस झाले. तुम्हाला सगळ्यांना डान्स परफॉर्मन्सेस करायचे, तुम्हाला सगळ्यांना त्यांचे बघायचेत. सो विदाउट फर्दर अडू, let's go guys. I'll wrap up my 2 words over here and I will hand over the mic to the dignitaries. Thank you very much.